जय हिंद. मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज. अजितदादा अजून जिवंत आहेत, पण युवकांच्या हृदयात त्यांच्या अभिनव स्मारक व्हावं. बेरोजगार युवकांना रोजगार देणारं अभिनव स्मारकाची संकल्पना प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांनी मांडली. निमित्त होतं संभाजीराजे नाट्यगृहात सर्वपक्षीय सर्व स्तरातील श्रद्धांजली सभेचं. या सभेत श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. या शोक सभेत संजय पवार यांनी स्मारकाची तर माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी पाडळसा येथील निम्न प्रकल्पाला अजित सागर नाव घेण्याची भूमिका मांडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगेच त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा नियोजन समितीत दुसऱ्याच दिवशी ठराव मांडला आणि अजित सागर नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचे ही पोस्ट आश्वासन या श्रद्धांजलीमध्ये दिले. गतिमान प्रशासनात नुकताच महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावणारे कल्पक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अभिनव स्मारकाची कल्पना उचलून धरत सर्वपक्षीय समिती गठीत करून लवकरच अभिनव स्मारक साकारले जाईल असे संकेत या सभेत बोलताना दिले. श्रद्धांजली सभेच्या आयोजनात उद्योगपती जैन इरिगेशनचे अशोक जैन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. सर्वपक्षीय मतभेद बाजूला सावरून सर्व पक्षाचे दिग्गज मंडळी, सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या श्रद्धांजली सभेला होती. अनेकांनी दादांच्या आठवणींना या सभेत जडा दिला. श्रद्धांजलीपर मनुका व्यक्त करताना उत्तम सुरवाडे म्हणाले, पाहत रहा GN न्यूज.